नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव प्रवीण कापसे। आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फोन येतो की कारलं पिकामध्ये कळ्या पिवळ्या पडतात। कारलं पिकामध्ये कळ्या पिवळं पडण्याचे 3 कारणे। एक सर्वात महत्त्वाचा तापमानामध्ये होणारा सतत बदल, हा एक सर्वात महत्त्वाचा आहे। दुसरी गोष्ट पाण्याचे योग्य नियोजन असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे परागीभवन म्हणजे मधमाशांपासून परागीभवन होणे फार महत्त्वाचं आहे। आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्या ज्या स्पेलमध्ये तुम्हाला ह्या ज्या कळ्या आहेत छोट्या अवस्थेमध्ये ह्या पिवळ्या पडलेल्या असतात। याच्यात सर्वात महत्त्वाचं आहे दिवसा असलेलं तापमान आणि रात्रीचा असलेला गारवा। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ना तापमानामध्ये होणाऱ्या सतत बदलांमुळे ना कळ्या ह्या पिवळ्या पडतात असतात। दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन याच्यामध्ये काय असते, जर वातावरण रात्रीचं जर गारवा जास्त असेल म्हणजे 12 ते 14 अंश सेल्सिअस जर टेम्परेचर असेल तर ह्या दरम्यान मध्ये काय करायचं, शक्यता पाणी हे पहाटेच्या दरम्यान द्या, जेणेकरून जमिनीमधून उष्णता बाहेर पडणार तर दिवसाचं आणि रात्रीचं टेम्परेचर हे बऱ्यापैकी मॅच होणार आहे। आणि मधमाशांचं संगोपन करणं सर्वात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये। तर याच्या नियंत्रणासाठी सर्वात महत्त्वाचं कॅल्शियम बोरॉनचे सतत 8 ते 10 दिवसाच्या अंतराने स्प्रे घ्या। आणि दुसरी गोष्ट 30 ग्रॅम युरिया 15 लिटर पाण्यासाठी आणि 10 ग्रॅम बोरॉन याचा फवारा जर केला असता बऱ्यापैकी कळी पिवळे पडण्याचं प्रमाण हे कमी होऊ शकते। धन्यवाद।